चला इतिहासातील एका अशा घटनेबद्दल बोलूया जिने अक्षरशः सगळं काही बदलून टाकलं. फ्रेंच क्रांती. हे वर्ष आहे 1789. हा फक्त एक आकडा नाही तर संपूर्ण जगासाठी एक टर्निंग पॉइंट होता. पण हा स्फोट होण्याआधी तिथली परिस्थिती नेमकी काय होती, चला ते समजून घेऊया. त्यावेळी फ्रेंच समाज 3 गटांमध्ये विभागला होता, पण सगळा भार फक्त एकाच वर्गावर होता. ही होती देशाची 97% जनता. त्यांच्यावर प्रचंड कर होते, बंधनं होती, पण त्यांना आवाज मात्र नव्हता. आणि याच काळात स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे नवीन विचार लोकांपर्यंत पोचत होते, ज्यामुळे बदलाची भावना जागृत झाली. अशातच एका घटनेने क्रांतीची पहिली निर्णायक ठिणगी टाकली. 14 जुलै 1789 लोकांनी बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. हे फक्त आक्रमण नव्हतं, तर थेट राजेशाहीला आव्हान होतं. आणि इथूनच हे सिद्ध झालं की खरी सत्ता आता लोकांच्या हातात येत आहे. या गोंधळातूनच एका नव्या फ्रान्सचा पाया रचला गेला, जो काही महत्त्वाच्या आदर्शांवर उभा होता. नॅशनल असेंब्लीने मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. खरं तर हाच नव्या समाजाचा पाया होता. यातलं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे: माणूस जन्मतः स्वतंत्र आणि समान हक्कांसह जन्माला येतो. पण राजशाही संपवून प्रजासत्ताक आणण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. तो खूप रक्तरंजित होता. आता हे बघा, किती वेगाने गोष्टी बदलत होत्या. राजेशाही गेली आणि मग प्रजासत्ताक आलं. याच काळात सुरू झालं दहशतीचं राज्य. क्रांतीच्या नावाखाली हजारो लोकांना मारण्यात आलं. या सगळ्या गोंधळातूनच फ्रान्समध्ये एका नव्या शक्तिशाली व्यक्तिमत्वाचा उदय झाला. वर्ष होतं 1804 आणि क्रांतीने एक असं वळण घेतलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. नेपोलियन बोनापार्ट, ज्याने प्रजासत्ताकाचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं, तोच स्वतः सम्राट बनला. मग या सगळ्या क्रांतीचा जगावर नेमका काय परिणाम झाला, चला पाहूया. सामाजिक स्तरावर मोठे बदल झाले. गुलामगिरी संपली, लोकांना शिक्षणासारखे हक्क मिळाले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रांतीचे विचार फक्त फ्रान्सपुरते मर्यादित राहिले नाहीत. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व हे 3 शब्द या क्रांतीची ओळख बनले आणि जगभर पोचले. आज आपण ज्या लोकशाही आणि मानवी हक्कांबद्दल बोलतो, त्याची मुळं याच क्रांतीमध्ये आहेत.